मराठा मोर्चा आज शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला। त्याच पद्धतीने पोलिसांच्या वाहतूक विभागाने उत्तम नियोजन केल्यामुळे आणि त्याला मोर्चेकरांनी पूर्णपणे नियमांचं पालन करून साथ दिल्याने मोर्चेकरांच्या परतीच्या प्रवासात कुठेही वाहतूक कोंडी झाली नाही। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। एकच चर्चा मराठी मोर्चा या ध्येयवाक्याने आज इथलं आंदोलन पार पडलेलं आहे। मराठा मुख्य मोर्चाचं आंदोलन आहे आणि सकाळी आपण पाहिलं होतं का ईस्टर्न एक्सप्रेस हायवे ज्यावेळी इथून मराठा मोर्चाच्या गाड्या निघाल्या होत्या, मराठी क्रांती मोर्चाच्या आंदोलनाच्या गाड्या निघाल्या होत्या, तेव्हा हा पूर्ण रस्ता जाम झाला होता। आणि ज्या प्रकारे संख्या पाहिली होती गाडी जाण्याची, ज्या प्रकारे लोक आली होती या आंदोलनाला, ज्या प्रकारे मुंबई जाम झाली होती, वाहतूक कोंडी झाली होती आणि ज्या प्रकारे लोकांनी गर्दी केली होती, त्या अनुषंगाने आता संध्याकाळी मात्र मुंबईकडून येताना ठाण्यामध्ये ट्रॅफिक जाम होईल, वाहतूक कोंडी होईल, मोठ्या प्रमाणात वाहतूक जाम होण्याची शक्यता वर्तवली जात होती। परंतु हा जो मोर्चा होता हा पूर्णतः शिस्तबद्ध मोर्चा होता। ऐतिहासिक मोर्चा झालेला आहे, ऐतिहासिक आंदोलन झालेलं आहे, पण ते शिस्तबद्ध झालेलं आहे, नियमात झालेलं आहे, नियोजनपूर्व असं हे आंदोलन होतं। त्यामुळे आता तुम्ही बघू शकता का ह्या मोर्चे संपल्यानंतरही ईस्टर्न एक्सप्रेस हायवे कुठेही जाम होताना दिसत नाहीये, सुरळीत अशी वाहतूक सुरू आहे। आणि यावेळी तुम्ही बघू शकता का संध्याकाळची वेळ झालेली आहे, यावेळी चाकरमानी बाहेर पडत असतो आणि अशा वेळी ईस्टर्न एक्सप्रेस हायवे नेहमीच जाम असतो। आणि आज जर अशा मोठ्या संख्येने वाहनं बाहेर पडली होती या मोर्चासाठी, या आंदोलनासाठी, आजही हा जाम होईल, मोठ्या प्रमाणात जाम होईल आणि मग ठाण्यातनं पास होताना मोठी वाहतूक कोंडीचा सामना या आंदोलनकर्त्यांना किंवा ठाणेकर मुंबईकरांना पाहायला मिळणार असं चित्र होतं। परंतु कुठेही असं दिसत नाहीये। ठाणे ट्रॅफिक असो किंवा मुंबई ट्रॅफिक असो किंवा मुंबई पोलीस असो, ठाणे पोलीस असो, त्यांनी आपलं काम चोख केलेलं आहे। NGOज आहेत त्यांनी आपलं काम चोख केलेलं आहे। त्याचबरोबर जे कार्यकर्ते लांबून आले होते या मोर्चासाठी त्यांनी शिस्तीचं पालन केलेलं आहे, वाहतूक नियमाचं पालन केलेलं आहे। ज्या प्रकारे रस्ते डायव्हर्ट केले त्या रस्त्याने ते गेलेले आहेत, त्यामुळे कुठेही वाहतूक कोंडी होताना दिसत नाहीये। व्हिडिओ संदीप भारतीसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।